नमस्कार मित्रांनो, श्री गुरुदेव दत्त. आपणा सर्वांचे एक्सप्लो सिटीज अँड टुरिझम या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी गोरक्षे स्वागत करतो. तर मित्रांनो, अधिक मासामध्ये सर्व भाविक जिथे जमेल त्या धार्मिक ठिकाणी दर्शनासाठी जात असतात आणि या महिन्यात पवित्र धार्मिक स्थळावर स्नान केल्याने अनंत पुण्य प्राप्त होऊन आपल्या पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळते. तर मित्रांनो, आज आम्ही अधिक मासात आपल्याला श्री नृसिंह सरस्वती महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी श्री क्षेत्र गाणगापूर या ठिकाणी दर्शनाला घेऊन जाणार आहोत. चला तर मग मित्रांनो, दत्त नामाच्या जयघोषाने सुरुवात करूया आपल्या दर्शन यात्रेला. तर बोला सर्वजण अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. मित्रांनो, गाणगापूर हे ठिकाण कर्नाटक राज्यामधील कलबुर्गी जो पूर्वीचा गुलबर्गा जिल्हा होता त्यात अफजलपूर तालुक्यामध्ये स्थित आहे. जर आपणास या ठिकाणी यायचे असेल तर आपण कलबुर्गी रेल्वे स्टेशनचे बुकिंग करून तिथे उतरून रिक्षाने गाणगापूरला येऊ शकता. जर आपणास एस टीने यायचे असेल तरी भरपूर एस टी बसेस या ठिकाणी येतात. तसेच अक्कलकोटवरून भरपूर जीप क्रुझर आपणास येथे दर्शन घडवून परत अक्कलकोटला घेऊन जातात. आम्ही प्रायव्हेट गाडी केली असल्याने आम्ही अक्कलकोटहून अफजलपूर मार्गे गाणगापूरला आलो. आमचा प्रवास रात्रीचा असल्याने आम्ही बुक केलेल्या धर्मशाळेवर डायरेक्ट पोहोचलो. तसेच ही धर्मशाळा खूप प्रशस्त होती. जर आपल्याला प्रायव्हेट रूम पाहिजे असतील तरी येथे स्वच्छ व क्लीन रूम भरपूर आहेत. तसेच जर आपल्याला ग्रुपमध्ये बुकिंग करायची असेल तर 100 रुपये प्रति व्यक्ती या ठिकाणी बुकिंग होते. सर्व रूम चांगल्या प्रतीच्या असून आपल्याला येथे बुकिंग करायची असेल तर या धर्मशाळेचा नंबर मी आपल्याला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. तर रात्री आराम करून सकाळी अधिक मासाच्या सुरुवातीलाच आम्ही निघालो संगम तीर्थावर स्नानासाठी. अधिक मासाचा पहिला दिवस असल्याने संगमावर स्नानासाठी भरपूर भाविकांची गर्दी झाली होती. सकाळी संगमावरचे वातावरण एकदम प्रसन्न, शांत आणि मन प्रसन्न करणारे होते. दत्तगुरूंचा नामघोष प्रत्येक दत्त भक्ताच्या मुखातून येत होता. हेच ते ठिकाण ज्या ठिकाणी नृसिंह सरस्वती महाराज नित्य स्नानासाठी येत व स्नान झाल्यावर तेथील औदुंबर वृक्षाखाली ध्यानासाठी बसत. चला तर मग आता संगमावरील स्नान पूजा करण्यासाठी पुढे रे बाळा, गुरुबंधू तो आमचा गुरुबंधू हे तो शान है की नाही? गुरुबंधू है तो शान है, ये तो कुछ भी नहीं. आपला गंगा जमुना सरस्वती गोदावरी नर्मदा काशी शरयू महेंद्र कन्या हर हर गंगे हर हर गंगे हर हर गंगे हर हर गंगे. पूर्वजांना सुख द्या. प्रदक्षिणा हा ज्यांना जिथं असतील ज्या लोकमध्ये असतील त्यांना सुख द्या. मंत्री ना अर्घ्य द्यायचा. स्नान झाल्यानंतर आम्ही ज्या ठिकाणी नृसिंह सरस्वती महाराज ध्यान करत त्या औदुंबर वृक्षाचे दर्शन घेतले. या ठिकाणी हजारो दत्त भक्त एकाच वेळेस पारायणासाठी बसलेले असतात.
नंतर या ठिकाणावरून निघून आम्ही निघालो भस्माच्या डोंगरावर. गाणगापूर क्षेत्री भस्माच्या डोंगराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. या ठिकाणचे भस्म लावल्याने अंगरोग त्वचारोग नष्ट होतो. भस्माच्या डोंगराचे दर्शन घेऊन आम्ही निघालो गाणगापूर मठामध्ये. पण रस्त्यामध्ये आम्हाला श्री गुरूंचे अजून एक धार्मिक स्थळ दिसले, ज्याचे नाव आहे विश्रांती कट्टा. भक्तांनो, नृसिंह सरस्वती महाराज ज्यावेळेस संगमावरून स्नान करून गाणगापूर मठामध्ये जायला निघत, त्यावेळेस या वृक्षाखाली काही वेळ ते विश्रांती घेत आणि मग पुढे निघत असत. आम्ही तेथे दर्शन घेतले. थोड्या वेळ बसून आम्ही निघालो श्री गुरूंच्या मठामध्ये दर्शनासाठी. मला ओढ लागली, मला ओढ लागली, मला ओढ लागली, मला ओढ लागली, मला ओढ लागली. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा पार्किंग स्पेसमध्ये गाडी पार्क करून आम्ही निघालो सद्गुरूंच्या दर्शनाला. मंदिर परिसरात प्रवेश करताच एक दिव्य अनुभूती सर्वांना येते. मंदिराची कमान खूपच आकर्षक आहे. आम्ही कमानीतून शिरून दर्शन रांगेला लागलो. मंदिर परिसरामध्ये दत्त नामाचा जयघोष चालूच होता. आम्ही सुद्धा दत्त नामाच्या जयघोषात तल्लीन झालो. श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. भगवान नृसिंह सरस्वती महाराजांचे दर्शन घेऊन मन एकदम शांत झाले. बाहेर येऊन पुन्हा कमानीतून भगवान दत्तात्रयांचे दर्शन घेऊन मी निघालो परतीच्या प्रवासाला. तर मित्रांनो, आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला नक्की सांगा. जर व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या या व्हिडिओला लाईक करून आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री नृसिंह सरस्वती महाराज की जय. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा.